आपण बघताय 10च्या बातम्या एबीपी माझावर आणि आता आणखी काही बातम्या। महाप्रलयाने मराठवाड्यातलं जनजीवन पूर्णतः विस्कळीत केलंय। ठिकठिकाणी शेती पाण्याखाली गेल्यानं बळीराजा हतबल झालाय। मराठवाड्यातल्या पूरस्थितीचं हे ड्रोनच्या माध्यमातून आढावा घेऊया। सोलापूरमधल्या सीना नदीला आलेल्या महापुराची ही भयावह दृश्य आहे। मोहोळच्या अर्जुनसोंड गावातल्या पांढरे वस्तीतली अनेक घरं पाण्याखाली गेली आहेत। मराठवाड्याची जीवनदायिनी गोदावरी कोपल्याचं हे विदारक दृश्य। परभणीत दुसऱ्या दिवशीही गोदावरीची पूरस्थिती कायम आहे। गंगाखेड तालुक्यातल्या मुळी बंधाऱ्याच्या परिसरातून गोदावरी ही अशी दिसते। तेरणा नदीला पूर आल्यानं धाराशिव मधल्या उजनी गावात पाणीच पाणी झालंय। तेरणा प्रकल्पानं धोक्याची पातळी ओलांडली आहे। घरं, शाळा, दुकानं आणि बँकांमध्ये पाणी शिरलंय। पिकं कुजून गेली आहेत। धाराशिवच्या कळंब तालुक्यातील मांजरा नदीनं रौद्र रूप धारण केलंय। शेताला नदीचं स्वरूप आलंय।